मंगळवार 10 मार्च रोजी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने अमरावती शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। हा मोर्चा नेहरू मैदान येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चात शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते। शासनाने प्रकल्पग्रस्तांसाठी असलेली सेवेत समावेशाची समांतर आरक्षण मर्यादा सध्या 5% असून ती वाढवून 15% करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तसेच या आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली। याशिवाय मृदा व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमिनीच्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर करून त्याबाबत तातडीने परिपत्रक काढावे अशी मागणीही करण्यात आली। तसेच कृषी विद्यापीठ, जलसंपदा, मृदा व जलसंधारण, औद्योगिक वसाहत आणि औष्णिक वीज प्रकल्पांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या त्या सर्व विभागांमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष बाब म्हणून 50% जागा राखीव ठेवून विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। शेतकऱ्यांच्या या विविध मागण्या शासनाने तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी मोर्चा दरम्यान करण्यात आली। आज जो प्रकल्पग्रस्तांचा महाएल्गार मोर्चा जो निघालेला आहे हा प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी आहे। आज महाराष्ट्रामध्ये हजारो प्रकल्प निर्माण झालेत आणि त्या हजारो प्रकल्पांमध्ये लाखो हेक्टर शेती जे शेतकऱ्याची एकमेव उदरनिर्वाहाचं साधन आहे ती शेती सरकारनं अत्यंत कवडीमोल दराने संपादित केली आहे आणि त्यासाठी अत्यंत चांगले कायदे असताना सुद्धा त्या कायद्याची अंमलबजावणी सरकारच्या माध्यमातून केल्या जात नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांवर अत्यंत उपासमारीची पडी आलेली आहे। नव्हेच तर तो आत्महत्या सुद्धा करत आहे। इथपर्यंत या शेतकऱ्यांवर या व्यवस्थेकडून अन्याय होत आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत प्रकल्पग्रस्तांची जेव्हा सरकार शेती संपादित करते त्यावेळेस त्या परिवारातल्या एका व्यक्तीला 5% समांतर आरक्षणाअंतर्गत नोकरी दिल्या जाते। मात्र सरकारच्या वतीने आजपर्यंत त्याची अंमलबजावणी योग्यरित्या केल्या गेली नाहीये आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र पुनर्वसन कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे कलम 10 मध्ये की प्रकल्पग्रस्तांना 5% समांतर आरक्षणाच्या अंतर्गत जर नोकऱ्या देणे शक्य होत नसेल तर त्या ठिकाणी कालपरत्वे 50% जागा सुद्धा प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव केल्या जातात। सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, निर्देश आहे, ती तशा प्रकारचा निर्णय आहे आणि त्या निर्णयाच्या अनुषंगानं कृषी विद्यापीठांमध्ये प्रकल्पग्रस्तांना 50% जागा विशेष भरती म्हणून त्यांना राखीव केलेल्या आहेत। म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे ज्या पद्धतीने सरळ खरेदी धारकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये 832 कोटी मंजूर केले त्याचा शुभारंभ होऊन आज 1 वर्ष होत आहे आणि एवढं 1 वर्ष होत असताना सुद्धा तो निधी फक्त 20% वाटला गेलेला आहे। शेतकऱ्यांना तुकडा फेकल्यासारखं असं करू नका। माझी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे तुम्ही सुद्धा विदर्भाचे आहे, हा विदर्भाचाच अन्याय झालेला आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांना एक रकमी ते सानुग्रह अनुदान तुम्ही प्रति हेक्टरी 5 लाख रुपये मंजूर केले ते तातडीने देण्यात यावे व प्रकल्पग्रस्तांच्या ज्या अत्यंत महत्वाच्या ज्या समस्या आहे त्यावर बैठक लावून त्याच्यावर तातडीने निर्णय करण्यात यावा।